परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मल्टीग्रेन बिस्किटं पाहिलीच आहेत. आज सुद्धा मल्टीग्रेन बिस्किटचीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, पण एकदम वेगळी आहे. तीळ गुळातली पान बिस्किट आहे ती. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल. आता इथं बारीक खिसलेला गूळ 1 वाटी घेतलेला आहे. तुम्हाला सांगू का, मी थोडीशी रेसिपी करणार आहे, त्यामुळं इथं साधा घरातला गूळ घेतलेला आहे. पण या गुळाऐवजी तुम्ही जर गूळ पावडर घेतली ना, इथं जी तयार गूळ पावडर असते ती, तर त्याने या गुळापेक्षा त्या गुळाने खूप छान बिस्किट होतात. त्यानंतर इथं आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. 1 वाटी गूळ, अर्धी वाटी तूप. आता यामध्ये जायफळ, वेलची, सुंठपूड ही घालायची आहे. आणि यामध्ये आपल्याला अख्खी बडीशेप घालायची आहे. ही भाजलेली बडीशेप आहे, ती घालणार आहे मी. आता यामध्ये अर्धा चमचा अमोनिया घालायचा आहे. त्यानंतर बेकिंग पावडर पाव चमचा, अर्ध्याचा अर्धा चमचा, आणि बेकिंग सोडा पाव चमचा, अर्ध्याचा अर्धा, एवढं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला दूध लागणार आहे. दूध फक्त 150 मिली बास होतं. 150 मिली म्हणजे एक छोटीशी वाटी बास होतं तूप. आता यामध्ये घालायचं आणि हे चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे. हा घरचा साधा गूळ असल्यामुळं याचे बघा खिसूनसुद्धा बारीक बारीक खडे राहिलेले आहेत. त्यामुळं हे चांगलं फेटून घेतलं आणि यामध्ये आता ज्वारीचं पीठ 50 ग्रॅम, बेसन पीठ 50 ग्रॅम, नाचणी पीठ 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे याचं मेजरमेंट 250 ग्रॅमचं होतं, म्हणजे पावशेरचं होतं. जर तुम्हाला ग्रॅममध्ये जर बनवायचं नसेल, वाटीच्या प्रमाणात बनवायचं असेल, तर 1 वाटी फिक्स ठेवायची, मोठी किंवा लहान. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी बाकीची पिठं घ्यायची. बेसन पीठ, नाचणी पीठ, ज्वारी पीठ, तुम्ही यामध्ये बाजरीचं पीठ घातलं तरीही चालतं, सोयाबीनचं पीठ घातलं तरीही चालतं, कुठलीही पिठं वापरली तरी चालतं. फक्त प्रमाण हे गव्हाच्या पिठाच्या निम्मं ठेवायचं. आता इथं मी गव्हाचं पीठ घातलं आहे, पण अजून नाचणीचं पीठ घातलेलं नाही, तर मी आता शेवटी नाचणीचं पीठ घालून घेते, कारण ते डब्यामध्ये होतं, त्यामुळं ते पीठ मागच राहिलेलं आहे. आता इथून पुढची जेव्हा मी बिस्किटं बनवेन किंवा रेसिपी शूट करेन, तेव्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बिस्किटं मोडून दाखवणार आहे. बिस्किटं मोडून दाखवतात हे मी विसरूनच गेलेले, माझ्या ते लक्षात नव्हतं. एका ताईंनी कमेंट केली बिस्किट मोडून दाखवा. त्या दिवशीपासून किंवा त्या वेळेपासून माझ्या ते लक्षात आलेलं आहे, पण त्यांची कमेंट यायच्या आधीच हा व्हिडिओ माझा शूट झालेला आहे. त्यामुळं जेव्हा मी आता नवीन शूट करेन मी बिस्किटचे व्हिडिओ, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला बिस्किट मोडून ती आतून कशी आहेत हे दाखवत जाईन. पीठ सुरुवातीला थोडं पातळच होतं आणि जसं मळत जाऊ तसं हे पीठ एकदम घट्ट तयार होतं. आपल्याला एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्यावरती हे पीठ थापून घ्यायचं आहे. अगदी सहज मऊ लुसलुशीत हा गोळा असल्यामुळं हे चांगलं थापलं जातं, अजिबात त्रास देत नाही. पिठाचा हात घ्यायचा आणि पीठ हे थापून घ्यायचं चांगलं एकसारखं, म्हणजे एकदम असं घट्ट ते पीठ थापून घ्यायचं आहे आपल्याला. अजिबात मध्ये क्रॅशेस नको, प्लेन पीठ थापून घ्यायचं. त्यानंतर वरून पांढरे तीळ टाकले तरीसुद्धा चालतात, पण माझ्याकडं काळे तीळ अवेलेबल आहेत म्हणून मी टाकलेले आहेत. या पिठाची बिस्किट आपण पान बिस्किट बनवणार आहे, म्हणून माझ्याकडं पानाच्या आकाराचा कटर आहे,
त्यानं आता ही बिस्किटं मी कटिंग करून घेणार आहे. जे अवेलेबल आहे माझ्याकडं त्याचा मी वापर करते. तुमच्याकडं जर असे कटर नसतील तर तुम्ही गोल आकारामध्ये बिस्किट बनवू शकता. नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे बघा, तसं गोळे करून प्रेस करून घ्यायचे म्हणजे गोल बिस्किटं तयार होतात. वाटीने सहज प्रेस होतात. बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यावरती काटा चमचा असतो, त्यानं डिझाईन तुम्ही करू शकता जर तुम्हाला डिझाईनचं हवं असेल तर. आणि किती सुंदर ही बिस्किटं निघलेली आहेत बघा. हे कटर मी ऑफलाईन कोल्हापुरातून बिंदू चौकातून आणलेले आहेत आणि खूप दिवसाचे आहेत. हे खूप वर्षाचे म्हटले तरीसुद्धा चालतील, पण याचा खूप मला उपयोग झालेला आहे. फक्त काय होतं ना, वेळ लागतो आणि माझ्याकडं जास्त बिस्किटं बनवायला असतात, त्यामुळं हे असं खेळत बसणं मला जमत नाही. त्यामुळं सरळ मी गोळे करते. एका वेळेला मी 2-2 गोळे करते, पटदिशन होऊन जातं. आता हे मी तुम्हाला का दाखवत आहे की अशा वेगवेगळ्या आकारामध्ये आपण बिस्किटं बनवू शकतो हे दाखवण्यासाठी मी इथं कटरचा वापर केलेला आहे. आणि दिसायला छान वाटतं ते. लहान मुलांच्यासाठी तर एकदमच भारी आहे. वेगळ्या प्रकारची बिस्किटं दिसायला दिसतात, पण ही पौष्टिक बिस्किटं तितकीच आहेत. मुलं आवडीने खातील सुद्धा. फक्त वेळ लागतो म्हणून मी कटरचा वापर करत नाही. तुम्हाला जर हे कटर हवे असतील तर याची लिंक मी दिलेली आहे, घेऊ शकता. अगदी कमी किमतीमध्ये मिळतात. सेट असतो वेगवेगळ्या आकाराच्या कटरचा, ते तुम्ही घेऊ शकता. सगळी पानं तयार झाल्यानंतर 160 टेम्परेचरला 20 मिनिटासाठी बेक करून बिस्किटं घेतलेली आहेत. एकदम खमंग भाजणीची आणि खुसखुशीत बिस्किटं ही तयार झालेली आहेत. आणि तुम्ही जर अशी बिस्किटं बनवणार असाल तर तुम्ही जर गुळातील बिस्किटं बनवणार असाल तर गुळाचे खडे वापरू नका. यामध्ये गुळ पावडरच वापरा. गुळ पावडरीमुळं बिस्किट जास्त क्रिस्पी होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात. पण गुळाच्या खड्याने थोडी बिस्किटं मऊ पडतात. आणि अशा प्रकारे मल्टीग्रेन बिस्किटं तेही तिळगुळातली तयार झालेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.